नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाचा गट ड संवर्गातील जे भरती तिथे झालेली होती मित्रांनो, त्याची जी आहे गुणवत्ता यादी येथे आलेली आहे। आणि आशा करतो की तुम्ही सर्वांनी गुणवत्ता यादी तिथे बघितली असणार आणि तुमचे स्वतःचे मार्क्स जे आहेत तिथे चेक केलेले असतील मित्रांनो। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघा तिथे घेणार आहोत की जे विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीमध्ये आहेत मित्रांनो, त्यापैकी म्हणजे बरे विद्यार्थी तिथे अपात्र येथे ठरणार आहेत मित्रांनो या भरतीसाठी। तर ते नेमके कुठले विद्यार्थी अपात्र ठरतील तर ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्या अगोदर बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत ही गुणवत्ता यादी जर बघितली नसेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं नाव आहे VG क्लासेस। तर पहा मित्रांनो, सर्वात आधी बघा इथे तुम्ही बघू शकता की हे जे गुणवत्ता यादी तिथे लागलेली आहे मित्रांनो, तर त्यापैकी मेरिट लिस्टमध्ये फक्त ज्यांना 45%च्या वर्ष बघा इथे मार्क्स आहेत त्यांचेच नाव तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तिथे बघायला मिळतील मित्रांनो। आणि या संदर्भात जर तुम्ही ही जी जाहिरात आली होती ती जाहिरात जर सविस्तरपणे तिथे वाचली असेल मित्रांनो, तर तुम्हाला तिथे ते माहिती म्हणजे करणार आहे मित्रांनो। तर बघा, यामध्ये जी जाहिरात होती त्यामध्ये यांनी तो पॉईंट दिलेला आहे। तर त्यामध्ये निवड पद्धतमध्ये तुम्ही तिथे बघू शकता। बघा, यांनी नेमकं इथे काय म्हटलेलं आहे तर बघा, उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम CBT परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे तेथे करण्यात येईल आणि उमेदवारांनी परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे ते आवश्यक राहील। अशाच उमेदवारांना निवड सूची बनवताना पात्र ठरण्यात येईल। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ज्या विद्यार्थ्यांना एकूण 45%च्या वरती गुण आहेत ते येथे पात्र धरल्या जातील आणि गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी 45%च्या खाली आहेत ते तिथे डायरेक्ट तिथे अपात्र होतील, त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये तिथे येणार नाही। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जी आरोग्य विभागाची गट ड भरती आहे त्या संदर्भात आपण इथे हे अपडेट इथे घेतलेली आहे आणि याची मेरिट लिस्टसुद्धा इथे लवकरच इथे जारी इथे होणार आहे मित्रांनो। तर बघा, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात जे अपडेट आहे ते सर्वात आधी तिथे मिळत राहतील। आणि त्यासोबतच जे आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळ्या सरळ सेवा भरती संदर्भात अपडेट देत असतो। तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।